आता गणपती म्हटलं की मुंबईच्या रस्त्यांवरची तुडुंब गर्दी आली म्हणजे वाजणारे ढोल आले आणि या सगळ्यात एक वाद्य सुद्धा आलं जे मुंबईची ओळख म्हणून नावारूपाला आलंय. त्याचं नाव आहे बुलबुल म्हणजेच बँजो. आता तुम्ही सगळे म्हणताल की हे बँजोवर बोलण्याचं कारण काय, तर या सगळ्यावर बोलण्याचं कारण म्हणजे वाजव रे नावाचा चित्रपट. हा चित्रपट या शुक्रवारपासून सर्वत्र महाराष्ट्रात प्रदर्शित झाला आहे आणि आज त्या चित्रपटावरती आपण सविस्तर चर्चा करणार आहोत. तर मित्रांनो, शेवटपर्यंत माझ्यासोबत राहा, कुठेही जाऊ नका आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल ना तर आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा. नमस्कार मित्रांनो, माझं नाव रवींद्र आणि आपण सगळे पाहता आपलं लाडकं यूट्यूब चॅनल रचनापुत्र रवींद्र. तर कथा थोडक्यात अशी की मिलिंद नावाचा मध्यमवर्गीय घरातला मुलगा, त्याचं एक स्वप्न असतं की त्याला गिरगावातल्या गणपतींसमोर ढोल वाजवायचा आहे. आता या सगळ्यात तो ढोल वाजवतो की त्याचा ढोल वाजतो, या सगळ्यांवरती बेतलेला हा चित्रपट आहे. चित्रपटाबद्दल बोलायचं तर चित्रपटचा सुमार दर्जाचा झाला आहे. कथा आहे पण ती इतकी प्रेडिक्टेबल आहे की तुम्ही पहिला सीन बघितल्यानंतर तुम्ही शेवटी काय होणार याचे पुरेपूर अंदाज लावून घेताल. चित्रपटात दाखवलेल्या पात्रांचा कुठलाच संबंध लागत नाही. चित्रपटामध्ये त्याची एक प्रियसी दाखवलेली, ती सुरुवातीचे 10 मिनिटं असते बस, आणि 10 मिनिटानंतर ती जे गायब होते ती अक्षरशः शोधून सुद्धा सापडत नाही. बरं, या चित्रपटामध्ये तिचं काम एवढं बालिश आहे की ती जेवढा वेळ स्क्रीनवरती असते अक्षरशः इरिटेट होतं. दुसरी गोष्ट, ती त्याचं बालपणीचं प्रेम आहे म्हणजेच बचपन का प्यार. आता बचपन का प्यारसाठी लोक काय काय करून जातात हे विशेष सांगायची गरज नाही, पण या चित्रपटात तिचा बाप त्याला सांगतो की तू कमवण्यायोग्य नाही, त्यामुळे तू माझ्या मुलीशी लग्न करू शकत नाही. हा त्या मुलीचा नाच सोडून देतो. म्हणजे तुमच्या नजरेत बचपन का प्यार तुमच्यासाठी हे एवढंच होतं, बापाने सांगितलं सोडून दे, त्याने सोडून दिलं. बरं, मिलिंद सारखा धडधाकड मुलगा जो एका ठिकाणी ढोल वाजवायचं काम करत असतो, तिथून त्याला काही कारणास्तव काढून दिलं जातं आणि ते काढून दिल्यानंतर तो सकाळी उठल्यानंतर पहिले ढोल उचलतो आणि त्याच्या मित्राच्या गॅरेजवर जाऊन बसतो. दिवसभर तो तिथेच पडून असतो. बरं, एखादा दुसरा कुठला मुलगा असतात तर त्याने दुसरीकडे कुठे काम बघितलं असताना तो काम करायला सुरुवात केली असती, तो त्याच्या पॅशन मागे नसता धावला. चला ठीक आहे, मान्य, लोक पॅशन मागे पळतात, पण लोक पॅशन मागे केव्हा पळतात, जेव्हा ते स्वतःचं लाईफ सिक्युअर करून घेतात त्यानंतर ते पॅशनच्या मागे पळतात. पॅशनच्या मागे वेडी झालेली लोक हीच असतात की जी सगळं सिक्युअर करून पॅशनच्या मागे पळतात. बरं, कधी खऱ्या गणेश मंडळात गेला आहेत का? ते लोक त्यांचं पॅशन फॉलो करतात. कसं दिवसभर काम करून संध्याकाळी येऊन ढोल वाजवण्याचं काम करतात. हे असतं पॅशन फॉलो करणं. पॅशनसाठी तुम्ही तुमचं आयुष्य पणाला लावताल, हे सध्याच्या सिच्युएशनला बरोबर नाही आहे किंवा सध्याच्या सिच्युएशनला धरून बरोबर नाही आहे. त्यामुळे तुम्हाला तुमचं काम करून पॅशन फॉलो करणं हे एकदम स्मूथ पद्धतीने चालतं. बरं, रिव्ह्यू जरा फार सिरियस झाला आहे का? ठीक आहे, हा चित्रपट जसा आहे तसाच आपण रिव्ह्यू आता पुढे घेऊ. जसं त्यांनी ठरवलं होतं की एकदम मजाक मस्तीमध्ये काहीतरी चालू ठेवायचं, काय म्हणजे सिरियसनेस तर या लोकांमध्ये नाहीच आहे. मग मी किती जरी सिरियस होऊन या चित्रपटातल्या त्रुटी काढल्या तरी काही उपयोग नाही. त्यामुळे आपणही यांच्यासारखं मजा मस्करी करतच रिव्ह्यू घेऊया. बरं, चित्रपटामध्ये संतोषला म्हणजे मिलिंदला साऊथच्या चित्रपटात देतात त्यानुसार इंट्रो दिलेला आहे किंवा एंट्री दिलेली आहे. ती म्हणजे कशी की वो दयावान है, वो मसीहा है, वो आता है तो डॅम में पाणी भर जाता है, हे सगळं असं चित्रपटात चालू होतं. ठीक आहे. बरं, चित्रपटात बहुतांश वेळी व्हॉइस ओव्हर चालू असतो. मला असं वाटतं ना की तुम्ही या कलाकारांकडून काम काढून घेण्यापेक्षा व्हॉइस ओव्हरनेच प्रत्येक गोष्ट नरेट करायला पाहिजे होती. तो काय करणार आहे हे सुद्धा तुम्ही त्यांनी करण्याच्या पहिले नरेट करताय. मग त्या सीनमध्ये असलेला इंटेन्स कुठे राहणार आहे, कुठे त्या सीनमध्ये तो दम असणार आहे किंवा कुठे ती डेप्थ असणार आहे. तुम्ही सीन घडण्याच्या आधीच सगळ्या गोष्टी सांगून देणार तर मग काय उपयोग आहे. बरं, चित्रपटात मिलिंद हा त्याची बँजोची टीम बनवण्यासाठी वेगवेगळे कलाकार किंवा वेगवेगळे लोक शोधत असतो की ते त्याला टीम बनवण्यासाठी पूर्णपणे ठरतील. आता ती निवड कशी करतात तर धोबी घाटवरती जाऊन जो चांगल्या प्रकारे कपडे फाडतो त्याला ते ढोल वाजवायला घेतात. आणि एक कॅरेक्टर इतकं फनी आहे त्याच्यामध्ये, त्याला अशी सवय असते करायची कंटिन्युअसली, असं करत असतो तो. तर गौरव त्याला अचानक विचारतो की ये क्या करताय, ये क्या बुलबुल बजाताय क्या? मग तो म्हणतो हो मैं बुलबुल बजायचा आहे. असा त्यांना भेटला बुलबुल वाजवणारा. आणि याची अजून एक गंमत सांगतो, हे तो पूर्ण चित्रपटभर करतोय आणि जेव्हा क्लायमॅक्स सीन येतो ना तर त्याचा हात असा असतो, एकदम मस्त असा चालतो तो असं. आता परफॉर्मन्सबद्दल बोलायचं झालं तर सगळ्यांचेच मीडियोकॉर परफॉर्मन्स आहेत. संतोष जुवेकरकडून सुद्धा अपेक्षा होती पण त्याने सुद्धा मीडियोकॉरच परफॉर्मन्स दिला आहे. या सगळ्यांमध्ये स्टँड आउट कोणी करत असेल तर ते होता गौरव मोरे. गौरव मोरे ज्या वेळेला स्क्रीनवरती येतो त्या वेळेला स्क्रीनचं वातावरणच चेंज होऊन जातं. त्याच्या कॉमिक टायमिंगमुळे, त्याच्या पंचेसमुळे चित्रपटामध्ये थोडाफार बॅलन्स राहतो आणि तो बघण्यालायक असतो चित्रपट. बस, या व्यतिरिक्त परफॉर्मन्स सगळ्यांचेच मीडियोकॉर होते. कुणाचाही एकदम आउटशाईन करणारा परफॉर्मन्स नव्हता गौरव मोरेशिवाय. चित्रपटामध्ये जेवढी गाणी आहेत तेवढी खरंच सुमार दर्जाची आहे, पण एक गाणं विशेष करून लक्षात राहून जातं ते म्हणजे राजा राजा. आता त्या गाण्यामध्ये ते राजा राजा तो नाही येतं की ते भोजपुरीवालं नाही, हे मराठीवालं. ओ राजा 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 ते वालं नाही, ओ ते वालं नाही, मी मराठीचं राजा राजा म्हणतो. या चित्रपटातलं गाणं आहे. त्या चित्रपटामध्ये संतोष जुवेकर एकदम
इच्छा नसल्यासारखं स्टेप करतोय. चित्रपटात त्याला काम करायची इच्छाच नव्हती, बळजबरी कुणीतरी आणून त्याला इथे बसवलं होतं आणि तो काम करत होता. बस पूर्ण चित्रपटभर हेच वाटत होतं. तर ओव्हरऑल वाजवरे चित्रपटाबद्दल बोलायचं झालं तर चित्रपट सुमार दर्जाचा झालाय. चित्रपट कुठेच स्टेबल नाही आहे, भरपूर ठिकाणी लॅक करतो. तीच रिपिटेटिव्ह कथा, सुमार दर्जाचा स्क्रीन प्ले आणि कॅरेक्टरायझेशन जे आहे ते चित्रपटामध्ये एवढं डल वाटतं की कुठलंच कॅरेक्टर तुम्हाला तुमच्याशी कनेक्ट होत नाही. चित्रपटामध्ये पूर्ण वेळ हेच चालू असतं की हा कॅरेक्टर येतो, तो कधी जातो कळत नाही. दुसरा गेल्यानंतर तो अजून कुठला तरी येतो, तो काहीतरी वेगळा करायला लागतो. या सगळ्यामुळे तो जो तुमचा होल्ड आहे चित्रपटावरती तो सुटायला लागतो आणि प्रेक्षक अक्षरशः नाहीच्या बरोबरच होते. काही प्रेक्षक तर अक्षरशः चालू स्क्रीनमधून निघून गेले होते. बाकी गौरवच्या परफॉर्मन्ससाठी नक्की तुम्ही चान्स देऊ शकता. त्या व्यतिरिक्त मला असं विशेष काही वाटलं नाही चित्रपटामध्ये जे तुम्हाला सांगावं आणि आवर्जून जाऊन तुम्ही चित्रपट बघावा. तर मित्रांनो, हा होता माझा वाजवरे या चित्रपटाचा रिव्ह्यू. हा तुम्हाला कसा वाटला हे तुम्ही खाली कमेंट करून सांगा. आणि जर तुम्ही चित्रपट बघितला असेल तर चित्रपटाबाबतीत तुमच्या काय भावना सुद्धा तुम्ही खाली कमेंटमध्ये व्यक्त करू शकता. आणि सोबतच जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडतात तर आवर्जून माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. जास्तीत जास्त लोकांपर्यंत व्हिडिओ पोहोचवा, कमेंट्स करा, शेअर करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. आणि जर चॅनलला सबस्क्राईब केलेलं असेल तर सगळ्यात आधी आणि आवर्जून चॅनलला सबस्क्राईब करा, कारण ते खूप महत्त्वाची गोष्ट आहे. आणिच आपल्यात प्रेम वाढणार आहे. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. सोबतच तुमच्या घरच्यांना सांगा, सगळ्यांना सांगा चॅनलला सबस्क्राईब करायला. बाकी भेटूया आपण पुढच्या येणाऱ्या अशाच एका चांगल्या व्हिडिओमध्ये. तुमचा धन्यवाद. काळजी घ्या.